मंचुरियन बनवणार आहे, कोबी मंचुरियन। तर बघा इथे मी कोबी किसून घेतलेला आहे आणि हा बघा हे पोहे ते बारीक करून घेतलेत मी मिक्सरला आणि इथे मी थोडे पोहे घेतलेत आणि हा मैदा आहे बघा, 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि हे आलं लसूण पेस्ट आहे आणि इथे बघा हा मी सोया सॉस घेतलेला आहे आणि हा चिली सॉस आहे। तर आपण हे सर्व कोबी मंचुरियन साठी साहित्य वापरणार आहे। तर चला आता आपण बनवूया। आता आपण कोबीच्या ह्याच्यामध्ये हे पोहे बारीक करून घेतलेले सगळं टाकून घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट हे पण टाकूया आणि हे पोहे कशासाठी टाकलेत कारण की कोबीला क्रंची बनवण्यासाठी आपण हे पोहे टाकलेत, एकदम कुरकुरीत होण्यासाठी, त्यामुळे पोहे टाकलेत आपण ह्याच्यामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये मैदा टाकूया। मैदा सगळ्यांना टाकायचा, थोडा थोडा टाकूया, जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण टाकूया। आता सर्व मिक्स करून घेऊया। 1 वाटी मैदा घेतलेला तो सगळा आपण ह्याच्यात घालून घेतलेला आहे आणि तो सगळा आता मिक्स करून घेऊया। थोडा सोया सॉस टाकूयात, थोडा चिली सॉस टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि हे पण मिक्स करून घेऊया। विकतच्या मंचुरियनमध्ये खायचा लाल कलर टाकतात, आपण तो नाही टाकला तरी चालेल, तरी पण खूप सुंदर आणि टेस्टी असे क्रंची मंचुरियन तयार होतात। तोपर्यंत बघा तेल तापवायला मी ठेवलेलं आहे बघा। आता आपण हे मिक्स करून घेऊयात। तर आपण याच्यामध्ये मंचुरियन तळून घेऊया। मिक्स करून झालंय, आता तेल पण तापलंय, आपण तेलात हे मंचुरियन तळून घेऊया। तयार झालेलं आहे आणि आपल्याला जर हे लाल दिसण्यासाठी आपण घरगुती मसाला असतो चटणी, ते आपण थोडीशी टाकूया म्हणजे कलर येईल लाल लाल असा। गॅसची हाय स्लो ठेवायची आणि मंचुरियन तळायचे, कारण की आतमध्ये कच्चे राहतात मंचुरियन आणि वरून करपतात, त्यामुळे गॅस स्लो ठेवायचा आणि क्रिस्पी असे मंचुरियन तळून घ्यायचे। मंचुरियन रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।